याच वेळेस त्यांना आठवते की बुद्ध कुठं गेला, एसी कुठं गेला हे आठवते. कारण साधा खेड्यामध्ये एक सरपंच व्हायचा जर राहिला ना तर या बुद्धाला करत नाही, एखाद्या मांगाला आणते त्याला करते, नको म्हणते. बरोबर सांगते म्हणून म्हणतो वरच्या पातळीवर मी बोलत नाही, खालच्या पातळीवर बोलतो. नाही बनवत जायला आमच्या कीर्तने गावाला जिल्हा परिषद याच्यामध्ये नाही मला काय बंजारा समाजाची मीटिंग घेतली ना त्यांना निवडून आला म्हणून त्यावेळेस काय म्हणलं तुम्ही? आम्हाला कल्पना आहे की यावेळेसच त्यांना काय म्हणजे बाबासाहेब आठवते, प्रकाश आंबेडकर आठवते. अरे त्यांची नाव घेण्याची, त्यांची हे करण्याची तुमची काय हैसियत आहे? काय तुम्ही काय करू शकता? म्हणजे संविधान बदलवते, संविधान बदलवते, कोणाची माहिती संविधान बदलवण्याची हे तुम्हाला इकडे तिकडे ओळखण्यासाठी म्हणतात संविधान बदलवण्याची. पण हे खरं मी बोलतो, सत्य बोलतो. काय मला हे नाही, मला माहीत आहे माझे समाज बांधवत आहे. पण किती काय तीन लोक आलेले आहेत हे सिद्ध आहे का? कारण या लोकायला महार चालत नाही, जे बुद्धानं ते चालत नाही. याला ढोर चालते, चंबार चालते, मांग चालते. नाच दाखवा आतापर्यंत एखादा मंत्री झाला का सांगा तुम्ही? ढोर जातीचा काय की ते सुशील कुमार शिंदे आहे ते झालं. पण बुद्धाच्याला नाही होऊ दे, त्यांना नाही आणलं. अपाष्टपणे सांगतो या काही वेळ लागेल, किती वर्ष झाले महागायचं आणि म्हणून झाला आता आले तर पण न्यायालय कधी निवडून दिले नाही. काय तोंड हातीत आणि माझ्या दगलबाजी ते होत नाही यायचं स्पष्ट सांगतो मी. म्हणून म्हणतो मी स्थानिक पातळीवर बोलतो, वरच्या पातळीवर बोलत नाही. कारण मला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या भंडाऱ्यामधून ज्यावेळेस पाळला होता ना त्यांचा तो अनुभव होता. भाऊराव बोरकर कोण पाळलं? त्या भरपूर हॉटेलच्या बापांनाच पाळलं, दुसऱ्यानं पाळलं का? म्हणून म्हणतो की अरे ते इतिहास आठवत नाही, इतिहास घडवत नाही. आमचा हा समाज आज इथं बोलावला, आज बोलावला. मला माहिती आहे तुमच्याविषयी बोलायचं तर म्हणलं आमच्यात बुद्धवर होतं, आम्ही याच्या पाठीमागं होतो, भुसाऱ्याच्या पाठीमागं होतो आणि आम्ही याच्या पाठीमागं होतो. आणि आपले बोरवाडीवाले रमेश राठोड होते, त्याला जास्त पर्यंत पडले, यायला कमी पडले. खोटं आहे का? खरं सांगा, कमी पडले. आम्ही मागं होतो, आम्ही दिले, पण बाकी समाजाने दिले का? नाही दिले. मग ज्यावेळेस आपल्या माणसाला राहते, त्यावेळेस आपल्या माणसाला तुम्ही बाकीच्या लोकांची मिटिंग म्हणून काय सांगत नाही? माणसाला त्या काय पाहिजे जिल्हा परिषद आल्या म्हणून सध्याची मिटिंग काय घ्यायला पाहिजे. अरे आता फार याच वेळ का आठवते की आपल्यामुळे अडचणी. बरोबर आहे की आपले नेते एका ठिकाणी नाही, त्यांची पोळीच भाजत नाही, त्यांची पोळीच भाजत नाही. यावेळेस टीका केल्याचं काही जमत नाही. राजकारण म्हणलं की आपल्या इमानदाराचं नव्हे, माझी शपथ नाही इमानदार, ज्याच्या अंगी सर्वच गुण असेल ना त्याचं राजकारण. खोट्या गोष्टी नाही. ज्या माणूस कमी पडते ना त्याला तर कोणीच ओळखत नाही. समाजाला समजा एखादा सरपंच झाला असेल तर कसं झाला असेल. म्हणून स्पष्ट फक्त आम्ही जे आलो ना त्या मनोज भाऊसाठी आलो की उद्या प्रदीप नाईक येईल आणि त्याला जिल्हा परिषदेचं शीट देईल. याच्या मोठेपणासाठी आलो, त्याच्यासाठी आलो आणि म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. येतही नव्हतो, आम्हाला माहिती आहे काय करते ते. हो माहित आहे आम्हाला. सांगतो आमच्या तिथे ग्रामपंचायत होता ते संजय राठोड आहे ना, आम्ही चांगला माणूस त्यांनी आम्हाला दिलं समाज मंदिर. आणि ज्यावेळेस आमचा माणूस सरपंच व्हायला लागला होता ना काय नाही म्हणजे ज्या नागी ना सांगते असं ना सोडून गेलो. हे काय पद्धत आहे काही माहित आहे चांगलं आहे. पण आम्ही जे आलो ते खरं